ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? चला, आज आपण मेंटल ॲबिलिटीचा मी रेकॉर्डिंग टाकली बरं का स्वीटी. सगळं रेकॉर्डिंग बघून घ्या बेटा. हा, तुमचे जे फर्स्ट डेचे बाकी होते सगळे रेकॉर्डिंग्स. ओके. चला, हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय का? मग मेंटल ॲबिलिटी सुरू आहे आपलं, बुद्धिमत्ता चाचणी. त्याच्यामधलं कोणतं लेसन? मॅम आज इंग्लिश होता. ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट, विसंगत शब्द, विसंगत आकृती ओळखा. सांगायचा आन्सर काय येईल? मॅम यात 16चा का? हा, सी. ती. का बरं? मॅम कारण की सगळ्या डायग्राम्स फिगर्स आहे ना, हे तीन ए बी डी मध्ये ना वरती सर्कल जे आहे ना त्याला डार्क केलेले, कोणता तरी एक सर्कल डार्क आहे, पण सी मध्ये डार्क आहे सर्कल पण तो खाली आहे. बरोबर आहे का तोबरे? स्वीटी? नाही मॅम, अशी बनवू शकते ना रोटेशन ते डार्क सर्कलची. ए मध्ये राईटला, बी मध्ये लेफ्टला, सी मध्ये खाली आणि डी मध्ये डायरेक्ट लेफ्टला टाकायचं. बरोबर. आता हा राईटला आहे, राईट टू लेफ्ट गेला. ओके, लेफ्ट टू आता राईट जायला पाहिजे होतं, खाली गेला. मग परत राईट, हे बरोबर आहे ना? मग तेच येते आन्सर तरी. मॅम पण डी मध्ये ते राईटला यायला पाहिजे होते ना, सी चं हे बरोबर आहे बघा, मग कसं? इथे राईट लेफ्ट. ओके, आता इथे लेफ्ट राईट. इथे काय पाहिजे मग आता? हे बघा, इथे राईटला डार्क आहे, इथे लेफ्टला डार्क आहे. आता इथे काय पाहिजे होतं? राईटला डार्क पाहिजे होते, की नाही आहे. ओके, आता हे लेफ्टला राईट येईल. लेफ्टला आहे ना, सी इज सी आन्सर. लावा लावा, लॉजिक लावा. मॅम 17 सांगा. आहे. मॅम कोणता त्याचा आला? सर्कल खाली, त्याचा सर्कल खाली म्हणून. हा, हे पण एक आहे, सर्कल खाली आहे म्हणून. अजून अजून एक मिनिट मॅम, राईट लेफ्ट. आता हे सॉल्व करा. 17, 1 2 3 4 लाईन, 1 2 3 3 लाईन, 1 2 3 3 लाईन. मॅम याचा आन्सर पण सी आहे, कारण की का बरं? ए बी आणि डी मध्ये सगळ्यांना लाईन्स आहे आणि याला कर्व आहे. येस. 18 सांगा. 18चं मॅम डी. मॅम डी 18चं डी. कसं काय? डी बी. नाही मॅम डी. यस मॅम डी डी. बी ठीक आहे. बी बी नाही मॅम, बी बी सगळे बी. फिगर्स लाईनच्या बाहेर तयार होत आहे. इथे बघा, हा ट्रायंगल बाहेर तयार होत आहे, फक्त हे सर्कलच्या आतमध्ये होतं, म्हणजे याचा आन्सर डी. नेक्स्ट 19 सांगा. 19चा डी मॅम डी डी डी. ए 19चं बी बी सी डी. डी ई एफ जी एच डी आय मॅम जे. डी. इथे जे जे पाहिजे, जे डी के डी. एल. चला, यस लिहून घ्या मॅम डी. पटकन. राईट डाऊन युअर नोटबुक, डायग्राम ड्रॉ करा आणि आन्सर लिहा. तुम्ही आम्हाला टाकले होते का? झालं का लिहून? तुम्ही चेक केला ना मॅम? शेवटचं बाकी थांबा. लवकर लवकर लिहा, फास्ट. शौर्य, कॅमेरा ऑन करा. मॅम ऑनच आहे ना. दिसत नाही ना व्यवस्थित, तुम्ही लिहिताय की नाही. स्वीटी, झालं? समजलं बेटा? हे कसं येईल? हा, का बरं येईल? तर मागे रिझन बरोबर येईल. का बरं येईल? हे का बरं येईल? बरोबर. सॉरी, बी सी आणि डी मध्ये सर्कल्सला लाईन आहे. हा, बी और सी मध्ये सर्कल मध्ये लाईन आहे आणि ए मध्ये नाही, म्हणून माझा आन्सर ए. बरोबर, व्हेरी गुड. नेक्स्ट. मॅम माझं फॉर्म्युला आहे.
मॅम मी सांगू? हा सांगा शौर्य. मॅम सी. मॅम मी सांगू? सी. सी का बरं? मॅम कारण की बाकीच्यांचं आहे ना, ते लाईन आहे ना त्यांचं तोंड ते फिगर कडे आणि बाकीचे 3 आहे ना ते त्याच्या अपोजिट साइडला आहे. ते ए बी आणि सी मध्ये आहे, ए डी मध्ये आणि सी मध्ये सगळे फ्रेसच्या अपोजिट साइडला बघताय. बरोबर. हे बघा मॅम मी सांगू दुसरं रिझन सांगू मी? हा वाला या सर्कलला हाफ सर्कल आहे, हा या सर्कलला सेम डायरेक्शन मध्ये. इथे पण सेम असंच आहे, हा अपोजिटला आहे आणि हा सेमला आहे. इथे पण हा असं बरोबर आहे, हा अपोजिटला आहे आणि हा सेमला आहे. ओके. आणि हा पण इथे बघा, हा अपोजिटला आहे आणि हा पण अपोजिटला आहे, म्हणजे याचा आन्सर सी येईल. आणि हा अपोजिटला आहे आणि हा सेम डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून माझा आन्सर सी येईल. मॅम त्याचा अजून एक आहे, हा ज्याच्या म्हणजे जे पार्ट जिथं मिसिंग आहे ना त्याच्याकडे तोंड उघडे, पण सी मध्ये पार्ट जिथं मिसिंग आहे तिथं तोंड बंद आहे. बरोबर. हा बरोबर, व्हेरी गुड, खूप छान. जिथे मिसिंग आहे तिथे फिगर बाहेरच्या डायरेक्शन मध्ये, सर्कल क बाहेर आहे. आणि इथे फिगर जिथे मिसिंग आहे इथे बघा आतमध्ये, इथे पण आतमध्ये आहे आणि इथे पण आतमध्ये आहे. म्हणून माझा आन्सर सी आहे. येस, व्हेरी गुड बेटा. नेक्स्ट. मॅम डी आहे. मॅम डी. डी कसं काय? मॅम कारण डी सेन्सेस मध्ये नाही येत. सेन्स हे ऑर्गन सगळे आहे, सेन्स ऑर्गन बाकीचे आहे. सेन्स ऑर्गन आहे. येस येस, व्हेरी गुड. नेक्स्ट. झालं क्वेश्चन झाले ना मॅम. आज इंग्लिश होता ना पण. लिहून घे सगळ्यांनी, आन्सर लिहून घे पटकन, चला फास्ट. लिहिलं मॅम. लिहिलं. नेक्स्ट क्वेश्चन पहिले सॉल्व करा, मग लिहा तुम्ही. चला पहिले सॉल्व करून दाखवा मला. आन्सर सांगा 1 बाय 1. रोल नंबर 1 शौर्य, रोल नंबर 2 सॉरी, रोल नंबर 1 सार्थक चौरे, रोल नंबर 2 शौर्य, रोल नंबर 3 कांबडे आणि रोल नंबर 4 स्वीटी स्वाधीनता. ओके, सांगा 23 सांगा बेटा आन्सर. मॅम थांबा बघूया. सांगा. मॅम डी. डी का बरं डी? डी का बरं? मॅम कारण की ए च मिरर इमेज सी बनतं, पण बी च मिरर इमेज डी ने बनत. रोल नंबर 2 मॅम ऑप्शन नंबर सी. हा का बरं? मॅम कारण की मॅम एरोचा जो मागचा पार्ट आहे ना त्याला जॉईन मोठी लाईन आहे, पण सी मध्ये छोटी लाईन आहे. ए बी आणि डी मध्ये त्यांना एरोच्या लास्ट पार्टला जॉईन मोठ्या लाईन्स आहे, पण सी मध्ये एक छोटी लाईन जॉईन आहे. रोल नंबर 3 मॅम ऑप्शन नंबर 3. सी मॅम. डी कसं काय? कारण की जे वेगळा आहे. रोल नंबर 4 रोल नंबर 4 सांगा. मी सांगू? बघा याचा मॅम आन्सर मी बी आहे. सांगू? सी. बी का बरं? सी. कारण की सगळे लाईन्स जाड दिसते मला लाईन मध्ये,
आणि हे लाईन जवळ मॅम जवळ आहे सी आणि येणार थिन आहे आणि ना. नाही, लांब आहे सी जास्त. सी बोललो, सी बोललो. सी कसं काय आहे बेटा? कोणत्या तुम्ही 26% म्हणताय हा मॅम, 26% म्हणताय तुम्ही? 23 म्हणते मी. 23 चा मॅम ते आन्सर बी सेमी आहे. आहे ना, बी बी. 23 हो, चा ए. कारण की हे सगळे लाईन्स लांब लांब पण आहे, म्हणजे लेंथ मध्ये मोठे आहे आणि अच्छा. स्पेस पण कमी आहे. ओके, इथे स्पेस चांगली आहे, जास्त आहे म्हणून. ओके, 24 सांगा. मॅम मी सांगू? हा, ऑप्शन नंबर सी. सी का बरं? मॅम कारण मॅम ॲरोचा जो लास्ट पार्ट आहे ना, तो हा तिथे छोटा आहे. छोटा हा दिलेला आहे. बाकीचे बरोबर, बाकी बाकीच्या सगळे याच्यात मोठा आहे. मोठे आहे म्हणून आन्सर बाकी सी याच्यात आहे. मोठे आहे. येस येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, रोल नंबर 3. मॅम ऑप्शन नंबर सी, सी मॅम. कारण की जे सीच्या ह्याच्यात आहे का नाही, आय आणि ती गायब आहे. हो, टी मतलब आय आय सी गायब आहे. आहे. टी आय सी आहे, इथे टी नाही, आय गायब झाला म्हणून ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड. रोल नंबर 1. मॅम रोल नंबर 4. 4. हा, स्वाधीनता. मॅम स्वानंदी. हा, स्वानंदी. स्वानंदी. स्वानंदी स्वीटी पण तुमचंच नाव आहे ना बेटा? नाही, स्वीटी उसकी मम्मीचं मम्मी नाव का आहे का? नाम है. अच्छा, बर. तुमचं काय नाव आहे, निकनेम काय घरी? ऑप्शन नंबर स्वादिनी. हा, सांगा. मॅम ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर सी. सी का बरं? मॅम कारण की सगळे म्हणजे ए बी आणि डी मध्ये डोळ्यांचे खाली लाईन, डोळे, हा, डोळे इकडचे खाली वरती आहे लाईन. त्यांचे. बरोबर, याचे डोळे वरती आहे. ओके ओके, चलो. लिहून दिली सगळ्यांनी? मॅम बाकी लिहा, फास्ट लिहा, पटकन लिहा, आन्सर डार्क करा, लवकर लवकर लिहा. उद्या उद्या तुमची नीलम. उद्या तुमची मेंटल ॲबिलिटीवर टेस्ट आहे. ओके, कळलं का? यस असेच क्वेश्चन येतील तर आन्सर की बनवून ठेवा 1 to 20. मॅम. बोला. 23 क्वेश्चन मध्ये डी डी मध्ये ते थोडं मोठं आहे ना. नाही ना बेटा, गॅप जास्त आहे ना इथे, बघा ना, इथे गॅप कमी आहे. बघा, हे इथे इथला गॅप बघा, इथे बघा, इथे हा गॅप किती मोठा आहे, हा गॅप किती छोटा आहे, हे बघा, म्हणून बी आहे. चला पटकन लिहून घ्या. झालं का लिहिलं लिहून? मॅम, लिहिलं. नो मॅम, नो मॅम. 7 वाजता क्लास जॉईन करा उद्यापासून, ठीक आहे? मॅम 7:15 ला का बरं नाही? मग लवकर संपते, 7ला जाऊन घे, 8ला संपते. ओके मॅम. मग दुसरी बॅच 8 ते 9 आहे ना, मग ते मग 9:15 लेट होते मग. मॅम नाही तुम्ही सकाळी घेऊन नका ना. सकाळी किती वाजता? मॅम 12 ते 2. मॅम इतक्या लवकर नका. ओ मॅम इतक्या लवकर नका, मी 12 वाजता उठतो. असं इतक्या लवकर नका ठेवू सुट्ट्यांमध्ये. मॅम आमच्या इकडे 3 वाजता उठते मॅम, सकाळी 3. रात्री 3 वाजता आम्ही उठत असतो मॅम. बरं ठीक आहे, झालं का लिहून सगळ्यांचं? यस. नो नो मॅम. नो. बरोबर. कंप्लीट मॅम. हा, क्वेश्चन नंबर 27, 28, 29. रोल नंबर 1, 2, 3 सांगा पटापट.
इथे बघा हे 1 2 3 मॅम आहे. सी सी 1 2 सी 3 हा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 इथे 1 2 1 2 सी कळलं. इथे सेम यस. सेम आहे 1 2 3 1 2 3 इथे पण 4 इथे पण 4 इथे 4 होतं आणि इथे 3 आहे म्हणून रॉंग झालं. ओके याचा आन्सर सी आहे. मॅम 28 ची डी. संख्या रोल नंबर वाईज मॅम सांगा रोल नंबर वाईज. मॅम मॅम म्हणते की माझी जेव्हा माझी बारी होते तुम्ही सांगून दिलं. त्यांचं रोल नंबर तेच सांगतील हा. रोल नंबर 3 29 क्वेश्चन हा सांगा. मॅम मी ना आता 28 हा ऑप्शन नंबर डी. डी कसं काय. यस मॅम कारण की ए बी आणि सी मध्ये जे लाईन्स आहे ते जॉईन नाहीये पण डी हा मध्ये जॉईंड. बरं 4 सांगेल याचा आन्सर. चौरे बरोबर आहे का सी. डी की सी. यस मॅम डी करेक्ट. डी डी करेक्ट आहे आहे डी कांबळे. आहे. चुकीचं आहे. मग 2 सी. मिनिट्स मॅम हे बघा हे बघू द्या. लाईन पॅरलल आहे हे कधी एकामेकाला मिळणार नाही. मॅम डी आहे डी मॅम डी 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 आहे सी डी हे आहे लाईन ना. पॅरलल कधी मिळणार आहे बघा. ही लाईनला एक्सटेंड केलं अशी अशी कट होणार एकामेकाला. या लाईनला एक्सटेंड केलं अशी कट होणार आणि ही लाईन ऑलरेडी कट करते. याचा आन्सर सी आहे. बघा असे क्वेश्चन असतात एक्झाम मध्ये म्हणून खूप लक्ष देऊन सॉल्व्ह करावं मॅम पण असं लागतं. होतं का असं तर त्या पेज मध्ये नव्हतंच ना तसं काय. हा रूल मध्ये त्या रूल मध्ये पहिल्या पेज होत मध्ये असं. नव्हतं ना तसं काय. होतो असं रूल होतं. मध्ये होत का रूल्स मध्ये होतं का असं विचारते. तुम्ही ड्रॉ हा करा ना लाईन्स. तुम्ही लाईन ड्रॉ करून बघा होतं की नव्हतं. स्केलने एक्सटेंड करा लाईन्सला. दोन लाईन स्ट्रेट लाईन करा. अशी लाईन ड्रॉ करा याला एक्सटेंड करा पुढे जाऊन याला एक्सटेंड करा पुढे जाऊन आणि हे तर ऑलरेडी कट करते एकामेकाला. चुकलं तुमचं. चौरे सोनवणे. नेक्स्ट रोल नंबर 3. ओके मॅम ऑप्शन नंबर 4. कसं No, काय ma'am. कसं काय कांबळे. मॅम जे इथे एरो आहे का नाही वरती बरोबर आहे. जे arrow वरती चालला का नाही त्याचं खालची जी रेष आहे ते जे कोण आहे ते राईट साइडला आहे. बी चा बी राईट साइडला आहे. सी चा राईट साइडला आहे पण डी चा नाही आहे लेफ्ट साइडला आहे. बरोबर. हे बघा हा एरो स्वीटी लक्ष द्या बेटा. हा एरो असा आहे तर या एरो वरती चालला तर हे राईट साइडचं खाली आहे. ओके आता हा एरो आहे. आता हा एरोचा राईट साइड हा येईल ना आणि हे लेफ्ट साइड मग राईट साइडचा खाली चालला. हो इथे बघा हा एरो आहे. हा राईट साइड आहे. राईट साइडचा खाली चालला हो आहे. आता हा एरो आहे तर हा राईट साइड कोणता आहे हा येईल पण हे कुठं चालला वरती चालला म्हणून माझा आन्सर डी आहे. बरोबर यस समजलं स्वाधीनता. स्वानंदी ना स्वानंदी काय नाव माझं नावच नाही आठवत. काय नाव बेटा. स्वामिनी. बरं लिहा लवकर लवकर लिहा चला. नंबर पण द्यायचं ए बी सी डी असं. अरे तो नाही मग तुला समजेल कसं उत्तर कोणतं आहे मग. माझी रायटिंग मला समजतं. लवकर लवकर लिहा फास्ट. झालं ओके मॅम तुम्ही सांगा रोल नंबर 4 याचा आन्सर सांगा. मॅम ऑप्शन नंबर डी. का बरं बेटा. मॅम ए बी आणि सी वर लावतो पण त्याला वीज डी ला वीज टाकतो ते आग. बरोबर
नेक्स्ट 31. मॅम डी. का बरं? मॅम कारण की ते बाकीचे ना मिरर इमेज आहे आणि डी मिरर इमेज नाहीये, तो वॉटर इमेज आहे. बरोबर, हे मिरर इमेज आहे. हे याच समोरच आहे. याचं टोक ह्याची पाठ मागे मागे आहे. हे असं आहे आणि हे असं असं पाहिजे होत. नेक्स्ट मॅम डी. डी का बरं? मॅम कारण त्याचा पॅटर्न स्क्वेअर ओव्हल स्क्वेअर ओव्हल. हा, डी स्क्वेअर ओव्हल आणि स्क्वेअर ओव्हल डी च. बघा, पहिली फिगर स्क्वेअर आहे, दुसरी ट्रायंगल आहे, तिसरी सर्कल आहे. इथे काय झालं? दुसरी ट्रायंगल झालं, तिसरं आणि पहिलं. नाही नाही नाही. हा, पहिलं. इथे परत ट्रायंगल सेकंड नंबरला होतं. स्क्वेअर स्क्वेअर नव्हतंच. मॅम दोघांमध्ये ट्रायंगल आहे, इथे सर्कल आहे. काय येईल आन्सर? लावा, डोकं लावा. मॅम मला सी वाटतंय. हा, सी कसं होतं? सॉरी, मी सी नाही सांगत, बी सांगतो. बी मॅम बी. कसं बी मॅम बेटा? डी. डी मॅम कसं सांगू? सांग, त्याचे बारी तरी सांगू द्यायचे. बारी तरी सांगू द्यायचं, मधात बोलायचं नाही. हा, शौर्य मॅम सांगा डी. बेटा. मॅम डी येते कारण की तिथं पॅटर्न मध्ये स्क्वेअर सर्कल स्क्वेअर आणि सर्कल आहे म्हणून. स्क्वेअर मॅम मी सांग स्क्वेअर सर्कल स्क्वेअर सर्कल. मॅम मी सांगू का? बी सांग, कसे येतील? कांबळे सांग. ए आणि सी आणि डी मध्ये जे अंतरच्या रेषा आहे का नाही हा, ते 6 आहे. बी मध्ये 7 रेषा आहे. 7 रेषा आहे. ते 6 रेषा आहे का आतमधले? हो, 1 2 3. मोजले का? बी मध्ये 7 आहे ना. बी मध्ये 7 आहे. हे बघा, हे सर्कल बाहेर आहे, तो सर्कल आतमध्ये आहे. इथे हा स्क्वेअर आहे, पण इथे नाही आहे. इथे ट्रायंगल आतमध्ये आहे, इथे ट्रायंगल आतमध्ये आहे. सर्कल बाहेर आहे, सर्कल आतमध्ये आहे. याचा आन्सर बी येतो. दोन काही नाही आहे तो. बी बी येतो, बी. लक्ष द्या, लक्ष द्या. हे बघा, हे सर्कल बाहेर आहे, तो ती फिगर आतमध्ये आहे. इथे स्क्वेअर बाहेर आहे, तर आतमध्ये नाही आहे. इथे बघा, हा ट्रायंगल सगळ्यात बाहेर आहे, तर आतमध्ये आहे. इथे सर्कल बाहेर आहे, तर हे आतमध्ये आहे. म्हणून माझा आन्सर बी येतो, बी. कळलं का? तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा आपण जॉमेट्रिकल फिगर येतात तेव्हा तुम्हाला आउटर फिगरला इनर फिगरने कम्पेअर करायचं. जे तुम्ही डी नाही त्याच्या 7 रेषा नाही आहे. याचा आन्सर बी आहे, बी. ओके, रोल नंबर 3. याचा आन्सर सांगा. 33. डी मॅम. कसं काय? कारण की सगळी प्रतिमा डावीकडून आहे. उजवीकडून डावीकडून पाण्यातील प्रतिमा आहे. काय बोला बेटा? उजवीकडून आरशातील प्रतिमा डावीकडून पाण्यातील प्रतिमा आहे म्हणून. आणि बरोबर आहे बाकी का, सगळे नाही श्री? आहे. मॅम थांबा 2 मिनिट. लावा डोकं, सॉल्व करा. सांगा मला. मॅम सी. ते का बरं आहे? एक मिनिट मॅम. नाही. मॅम थांबा. हा मॅम सी.
मॅम डी येईल कारण की सी पण नाही, सी नाही. वर्ताची डावीकडील वर्तावरून डावीकडून सगळं बरोबर वाटतंय. नाही मॅम, सी येईल मॅम. बरोबर आहे. बघा मॅम A ची सांगू का? इमेज कशी प्रतिमा येते खाली अशी मॅम येते. डावीकडे मी सांगू? आहे. काय मॅम मी सांगू? सांगा आरशातील मॅम प्रतिमा खाली डावीकडे आहे. मग हा डावीकडील मॅम अक्षराची सी सांगते. पाण्याची प्रतिमा खाली डावीकडे आहे. म्हणून ऑप्शन नंबर डी. मॅम सी, कारण की क्यू ची लाईन ना राईट साइडला यायला पाहिजे, पण तिथं लेफ्ट साइडला आलेली. लेफ्टलाच येईल ना मग बरोबर ना मिरर इमेज येते त्याचं. मिरर मॅम, मिरर थोडी ना, वॉटर इमेज दाखवलेलं आहे ना. बरोबर. बरोबर लक्ष द्या. वॉटर इमेज दाखवलेली मॅम. सांगते आता लक्ष दे बेटा, तुला माहित नाही मिरर इमेज म्हणजे काय आणि वॉटर इमेज म्हणजे काय. ओके, त्यांना झालंय. मिरर इमेज म्हणजे काय, जेव्हा आपण आरशात बघतो. हे बघा आता इथे मी ए लिहिलं, तर ए ची मिरर मी इथे मिरर लावलं, ते जवळ जे आहे जवळ दिसतील म्हणजे हे असंच येईल. ओके, आता मी बी ची मिरर इमेज काढली. बी ला कसं येईल मिरर इमेज म्हणजे काय, हे मिरर आहे, लाईन्स म्हणजे मिरर. मिरर जवळ काय आहे, हे असे कर्व्स आहे, मग हे कर्व असे येतील आणि ही झाली याची मिरर इमेज. कळलं? हे बघा सी ची मिरर इमेज कशी येईल, अशी येईल. बरोबर. डी ची कशी येईल, कर्व जवळ आहे, लाईन जवळ, मग असं असं. ई ची कशी येईल, अशी येईल. एफ ची कशी येईल, अशी. बरोबर. आता के ची मिरर इमेज बघा, के ची मिरर इमेज अशी येणार आहे का इथे, हो आहे. डी ची मिरर इमेज कशी येणार, डी ची अशी येणार आहे का इथे, हो आहे. ठीक आहे. क्यू ची कशी येणार, क्यू ची मिरर इमेज, ही लाईन जवळ आहे, पहिले लाईन येईल, ही लाईन अशी 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 आहे. बी ची मिरर इमेज बघा, बी ची मिरर इमेज अशीच येईल. इन्व्हर्टर कसं जाईल, कळलं का. वरचे मिरर इमेज आहे, आरशाची प्रतिमा आहे, कळलं का. लिहून घ्या तुम्ही तसं व्यवस्थित तुमच्या बुक मध्ये. बरोबर सांगणार मग टीचरना आधीच शिकवलं. कळलं का. आता इथे बघा, तुमचं म्हणणं असं आहे मॅम खालची वॉटर इमेज आहे. आता वॉटर इमेज सांगते मी, ज्याला मिरर इमेज कन्सेप्ट. आता वॉटर इमेज म्हणजे जल प्रतिबिंब. ठीक आहे. वॉटर इमेज म्हणजे कसं असते, आता ही फिगर अशी आहे बेटा, तर वॉटर इमेज खालून असते. ठीक आहे, म्हणजे हा एम असा आहे तर हा असं डब्ल्यू उलट येईल. ठीक आहे, इथे आहे, हो आहे. इथे बघा डी, टी ची वॉटर इमेज कशी येईल, खालून येईल म्हणजे अशी येईल, आहे, हो आहे. बघा. आणि वाय ची वॉटर इमेज कशी येईल, अशी येईल, आहे, हो आहे. नंतर सी ची वॉटर इमेज कशी येईल कांबळे, अशीच येईल ना. इथे चुकीचं दिलंय. इथे मिरर इमेज आणि वॉटर इमेज, आरशातील प्रतिमा आणि जल प्रतिबिंब दोन्ही पण चुकीचं दिलंय. हे बघा जे रेड लाईनने शो केला आहे ते मिरर इमेज दाखवत आहे. ठीक आहे, हे सगळे मिरर इमेज. कळलं, हे सगळे मिरर इमेज दाखवत आहे आणि हे इकडचे काय दाखवत आहे, वॉटर इमेज. मॅम आन्सर आलं ना. नाही, याचा आन्सर डी आहे. डी, यू हॅव टू डार्क द सर्कल, ऑप्शन नंबर डी. मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलं, काही दाखवायची गरज नाही मला. ओके, यस येस मॅम चला 8 वाजले. लिहून घ्या. कोणाला काही डाऊट आहे का. लिहिलं. मॅम 8:15 झाले. थर्ड पेज, व्हेरी गुड. हाफ फोर्थ पेज, हाफ फिफ्थ पेज, हाफ सिक्स्थ पेज,
आणि हा 7th पेज. याचं लिहा ना बेटा. मिरर इमेज आहे, वॉटर इमेज आहे. तुम्ही लिहिला नाही? लिहा तो पॉइंट. मी जे बॉक्स केलं रेड पेन आणि ब्लू पेन. लिहा लवकर, लगेच लिहा. लिहायचं तो पॉइंट, लिहायचंय सगळ्यांना, लिहायचं कंपल्सरी. दाखव कांबळे, गायब झाली का? हो. अबे फर्स्ट पेज मॅम, हा थर्ड हा पेज, हा फोर्थ पेज, बरोबर. फोर्थ पेज मॅम. मिरर इमेज, वॉटर इमेज लिहा कांबळे असं खाली. हा, ओके मॅम, आता लिहिते. लिहून घे ते बॉक्स मध्ये, सगळ्यांना लिहायचंय. लिहा. नेक्स्ट सूर्यवंशी दाखवा. मिरर इमेज, इमेज, हा, व्हेरी गुड. छान लिहिते बेटा तू. हे बघ किती छान लिहिते ती ना. असं लिहा तुम्ही लोक पण. मस्त छान लिहिते ती बॉक्स काढून. बेटा हे खालचं लिहून घे, मिरर इमेज वॉटर इमेजचा कन्सेप्ट. सूर्यवंशी, रोल नंबर 4. ओके. कोणाला काही डाऊट आहे का आजच्या शिकलेल्या क्वेश्चन मध्ये? नो नो मॅम. उद्या तुमची टेस्ट आहे बघा. कशी टेस्ट द्यायची आहे मग सगळ्यांना माहित आहे, फक्त सूर्यवंशीला माहित नाही. लक्ष द्या बेटा. हे बघा, उद्या टेस्ट लिहायचं आणि असं लिहायचं बेटा, आन्सर की बनवायची तुम्हाला. 1 3 अप टू 25 पर्यंत. ठीक आहे. मग हा 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 असे 4 राऊंड बनवायचे. त्याला ए बी सी डी, ए बी सी डी, ए सर्कलच्या आतमध्येच, म्हणजे आपले 2 लाईन असतात ना असे. ठीक आहे. असं 1 नंबर टाकायचं आणि ए बी सी डी, मग परत ए बी सी डी असं. ठीक आहे. एक लाईन सोडून. आणि जे तुमचे आन्सर, ते आन्सरला डार्क करायचं. पहिले का ऑप्शन बी आहे, सेकंड का ऑप्शन सी आहे. मला व्हॉट्सअप ग्रुपला पीडीएफ येईल. ठीक आहे. त्या पीडीएफ सॉल्व्ह करायचा आणि आन्सर सर्कल करायचे. ओके बेटा. तुमची टेस्ट लाईव्ह होणार आहे उद्या. टेस्ट लाईव्ह आहे, संध्याकाळी 7 वाजताच होईल. ओके. मॅम किती वाजेपर्यंत, म्हणजे किती 7 ते 8 प्रश्न किती प्रश्न करायचे? मी चेक करते, तुम्हाला ग्रुपला टाकते. ओके मॅम. ओके, चला बाय. कोणाला डाऊट? नो. ओके, चला बाय.